मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासकीय यंत्रणा कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी त्यांचे कोरड्या घशाला ओलावा देण्यासाठी भंगार आणि रसायनमुक्त टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते पाणी पिण्यासाठी न वापरता ते धुनी भांडी घासण्यासाठी साठा करून ठेवत असल्याचं समोर येत असल्याने पाणी टंचाईवर कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेली उपाययोजना कुचकामी ठरली आहे। मुरबाड तालुक्यातील सुमारे 206 गावातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासनाने जलजीवन योजनेच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल हे अभियान सुरू केले असून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या, परंतु ठेकेदाराने त्या योजनेचे काम 20-25% करून तांत्रिक अडचणी पुढे करत आपली बिले पदरात पाडून घेत पळ काढला असल्याने 206 योजनेपैकी केवळ 86 योजना पूर्ण झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभाग करत आहे। या कोट्यवधी रुपयांच्या योजना सपशेल फेल गेल्याने सासने, तोंडली, पाटगाव, साकुर्ली, सायले, दिवाण, खनिवरे, पाडा, वाघवडी, झाडघर, बांगरवाडी, केव्हारवाडी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्या ठिकाणी तातडीची उपाययोजना म्हणून पंचायत समितीने 3 टँकर तैनात केले असून ते टँकर रसायनमुक्त असल्याने त्या टँकरमधून जरी MIDCचे फिल्टर पाण्याचा पुरवठा होत असला तरी या पाण्यापासून काही बाधा होते की काय या भीतीने ते पाणी पिण्यासाठी न वापरता किंवा जनावरांना न देता धुनी भांडी करण्यासाठी प्लास्टिकच्या ड्रममध्ये साठवून ठेवले जाते। दरम्यान पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जिल्हा प्रशासनाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। रासायनिक टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या चालक मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस मित्र मानवाधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे।